होतो. ती तर त्यांच्याशी पण बोलली तिथे. ॲक्च्युली त्याच्या PS मध्ये कनेक्ट झालं तर त्यांना जेव्हा कळलं माझी मुलाखत व्हायरल झाली समोर झाली तर ते त्याच्यामुळे मी त्यांच्याशी त्यांच्यावर पहिलं तर मुरलीधर अण्णांशी मला कंटिन्युअस फोन बोलायचं. त्याच्यानंतर सुप्रिया ताईंच्या PS बरोबर माझा बोलणं झालं. की त्यांच्या PS स्वतः मागून काही पण माझी स्वतः केलेल्या मला पॉलिटिकली डोक्यात गोळ्या घातल्या, कानात त्यांच्या घशाला आणि म्हणून ते जे झोपलेले दुसरे त्यांच्या गोळ्यात गोळी करते त्याची मेंदूला आणि जागेवर रक्ताच्या थांबत मग जगचा कलाम म्हणा ते. आणि तुम्हाला जर येत नसेल तर गोळ्या सगळे जेंट्स सरेंडर झालं होतं. जेंट्सला सगळं टार्गेट केलेले. पाच मिनिटात त्यांनी त्याचं नोकरी करून टाकलं. इकडे पेन्शन घेऊन जा, इकडे दवाखान्यात घेऊन जा, इकडे मालक माझे म्हणून 13 वर्ष झाली पण माझी जागा सगळी त्याने घेतलेली. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही माझ्या डोळ्याआड होईल. स्वप्नात सुद्धा वाटलं नाही मला असं हसत माझ्या पुढे काय मोठं असं. सगळ्यांची मेन तक्रार काही सिक्युरिटी नव्हती. तिने ओपन एवढं सगळं केलेलं आहे. म्हणजे आमच्या बरोबर एवढं इतकं वाईट कोणी शब्दात पण येईल.